नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. एडिटर चॉईस मध्ये आपलं स्वागत. जेल अर्थात कारागृहांचं आपल्या संस्कृतीत आणि राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. कृष्णाचा जन्म एक प्रकारे कारागृहातच झाला. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात देशभक्तांनी तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये होते. महात्मा गांधीही येरवड्यासह अनेक कारागृहांमध्ये गेले. पंडित जवाहरलाल नेहरूही अहमदनगरच्या तुरुंगात होते. त्यामुळे कारागृहांची एक ऐतिहासिक ओळख आहे. पण सध्याच्या काळात कारागृह गाजतंय ते व्हीआयपी कल्चरमुळे. आज कितीतरी व्हीआयपी गजाआड आहेत. गजाबाहेरच्या जगात व्हीआयपी म्हणजे एक बडप्रस्थ असतं, पण गजाआडच्या जगातही व्हीआयपी असतात. इथे फक्त राजकारणीच नव्हे तर पैसे ओतणारा कोणीही व्हीआयपी होऊ शकतो. आतापर्यंत कारागृहातील स्वर्गाच्या कहाण्या ऐकायला मिळायच्या. त्या किती खऱ्या कहाण्या म्हणजे भाकड कथा नसून सत्यकथा असल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्या समोर मेनू कार्ड येतं, तसंच सर्व सुविधांचं एक रेट कार्डही जेलमध्ये मिळतं अशी वदंता आहे. खरं खोटं त्या जेलच्या चार भिंतीच जाणवत. पण गजाआड असो की गजाबाहेर, व्हीआयपी हा व्हीआयपीच असतो हा समज खरा असावा असं मानायला जागा आहे. सलामपुर जेल के दीवारों की सुरक्षा से अपराध करने वाले छोटे बड़े 27 गैंग या तो मिटा दिए गए या अजय शास्त्री के लिए काम करने लगे. व्हीआयपी कैद्यांना जेलमध्ये मिळणारी ही खास वागणूक, हे सगळं सिनेमात घडतं असं नाही. व्हीआयपींसाठी देवळात, लग्न कार्यात, समारंभात वेगळी लाईन असते. अगदी जेलमध्ये व्हीआयपी आणि सेलिब्रिटी कैद्यांसाठी देखील तीच ट्रीटमेंट मिळते. आर्थर रोड जेल सध्या गजाआडचा स्वर्गच कसा बनलाय याचा पर्दाफाशच जेलमधल्या एका डॉक्टरने केलाय. छगन भुजबळ, समीर भुजबळ, रमेश कदम, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी, अबू जिंदाल यांच्यासारखे बडे कैदी जेलमध्ये कसे ऐशोआरामी जीवन जगतायत त्याचाच खुलासा डॉक्टर घुलेंनी केलाय. मध्यंतरी संजय दत्त येरवडा जेलमधून पॅरोलवर सुटून आला तेव्हा त्यानं आपलं 6 पॅक्स ॲप दाखवले होते. जेलमध्ये पार्ट्या देखील कशा रंगतात त्याची काही उदाहरणं पाहूया. सुनील लाहोरिया हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुरेश बिजलानीनं ठाणे जेलमध्ये पार्टी केली होती. अबू सालेमला तळोजा जेलमध्ये KFCचं चिकन येतं. तो जेलमध्ये वारंवार चिकन पार्टी करतो अशी लेखी तक्रार करण्यात आली होती. गँगस्टर मुस्तफा डोसाला तर अनेकदा जेलमध्ये पार्टी करताना पकडलंय. दारूच्या बाटल्या, सिगारेट, मोबाईल फोन आणि लाखो रुपये त्याच्या बराकमधून सापडलेत. कुख्यात डॉन अरुण गवळीचा तर जेलमध्ये दरबारच भरायचा असं सांगितलं जातं. आर्थर रोड जेल अधीक्षक वासुदेव बरकुले यांच्या घरात 40 लाख रुपयांची रोकड सापडली. जेलमध्ये असलेल्या गँगस्टरना सुविधा देण्याच्या बदल्यात ही रक्कम वसूल केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एकीकडे सामान्य कैद्यांना जेलमध्ये अगदी जनावरांसारखी वागणूक मिळते, तर दुसरीकडे 60,000 रुपये मोजण्याची ताकद असेल तर घरचं जेवण, 25,000 रुपये मोजलेत तर झोपायला गादी, 10,000 रुपये दिलेत तर मोबाईल फोन, 2,000 रुपये दिलेत तर बिर्याणी आणि 500 रुपये दिलेत तर सिगारेटचं पाकिट, टूथब्रश, पावडर, साबण मिळतो. एवढंच काय, 300 रुपये दिलेत तर पाय दाबायला, कपडे धुवायला, बराकची साफसफाई करायला नोकरी मिळतो. हे नावाला तुरुंग असले तरी प्रत्यक्षात ते गजाआडचे स्वर्गच बनलेत की काय असं आता उघडपणे बोललं जातंय. जेलमध्येही अशी 5 स्टार ट्रीटमेंट मिळत असेल तर या वाल्यांचा वाल्मिकी होणार तरी कसा, हा मोठाच प्रश्न आहे. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम अशी हिंदीत एक म्हण आहे. तसंच बंदुकीच्या गोळीवरही कुणाचं तरी नाव लिहिलेलं असतं असं मानणारे सुद्धा आहेत. नव्हे, आजकाल तशा धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत. धडाडलेल्या 3 गोळ्यांना बळी पडले ते नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि M कलबुर्गी. गोळ्या झाडल्या गेल्या हे खरं, त्या गोळ्यांना हे तिघेही बळी पडले हेही खरं, पण गोळ्या कोणी झाडल्या हे आपल्या तपास यंत्रणांना अद्यापही शोधून काढता आलेलं नाही. 3 गोळ्यांचा हिशोब लागला नसताना आता 4थ्या गोळीवर कोणाचं नाव असा प्रश्न करत दहशत निर्माण केली जाते. ही 4थी गोळी कोण झाडणार, कुठे झाडणार? पुरोगामी महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेकडे याचं उत्तरही तयार आहे, तेही एका वाक्यात. ते वाक्य म्हणजे आमचा तपास सुरू आहे. 4थी गोळी झाडली जाण्यापूर्वी हा तपास पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आपण करूया. 20 ऑगस्ट 2013 पहिल्या गोळीवर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं नाव. 16 फेब्रुवारी 2015 दुसऱ्या गोळीवर कॉम्रेड गोविंद पानसरेंचं नाव. 31 ऑगस्ट 2015 तिसऱ्या गोळीवर M कलबुर्गींचं नाव.
आता चौथ्या गोळीवर नाव कुणाचंही असू शकतं. भारत पाटणकर किंवा डॉक्टर सुभाष देसाई यांचंही. कारण हे निनावी पत्र. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या 3 गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वतःचं नाव लिहून घेण्याचा अट्टहास सोडा. धर्मपरंपरेचे चिकित्सक अभ्यासू पत्रकार डॉक्टर सुभाष देसाईंना एका हितचिंतकानं निनावी पत्राद्वारे दिलेली ही धमकी. महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णुपत्नी नाही असं तुमचं जे म्हणणं आहे ते तुमच्या पुरतंच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल, पण असलं प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झालाय हे सांगायला नको. अशा शब्दात कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येकडे धमकी देणाऱ्यानं लक्ष वेधलंय. मी असं म्हणतो की मी प्रदीप देशपांडे जिल्हा अधीक्षक त्यांना भेटलो. त्यांनी आपली यंत्रणा ह्याच्यामागं पत्रानंतर लागलेली आहे. त्यांच्या पद्धतीने ते शोध घेतात असं मला वाटतं. त्यांनी मला शॅडो प्रोटेक्शन दिलेलं आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशीचे आदेश देण्यात आले. याआधी सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकरांना देखील असंच धमकावण्यात आलं होतं. दरम्यान या धमक्यांमागं धर्मवेड्या सनातनी लोकांचा हात असल्याची टीका सत्यशोधक समाजाच्या परिषदेत करण्यात आली. आपल्यापेक्षा वेगळा विचार व्यक्त करणाऱ्या लोकांना तुम्हाला संपवलं जाईल, तुमचा पानसरे केला जाईल, दाभोळकर केला जाईल, अशा धमक्या येतात. आणि गृहमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते काय करतायत असा प्रश्न मनामध्ये येतो की शासनाची काही पकड आहे का नाही या प्रवृत्तींच्या वरती, की कोणीही उठावं आणि आपल्या विरोधी मत व्यक्त केलं म्हणून त्यांना अशी धमकी द्यावी. तर हे लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक वास्तव आहे. खरं तर विचारांना घाबरणारी ही माणसं आहेत. कारण त्यांना माहीत आहे की विचारच माणसं बदलवू शकतात. परिवर्तन जे आणायचे ते विचारच करू शकतात. तत्वज्ञान हे परिवर्तन करते. याला हे घाबरतायत. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात हे 3 हत्या घडवून आणलेल्या आहेत. आता जो विरोध होतोय तोही विरोध त्याच कारणासाठी होतो. 2.5 वर्ष उलटली तरी दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नाही. 1.25 वर्ष झालं तरी कॉम्रेड पानसरेंच्या खुन्यांचे धागेदोरे सापडत नाहीये. त्यामुळेच आता या धमक्यांकडे कानाडोळा करून भागणार नाही. एका पाठोपाठ एक खून पचत चालल्यानं असे धमकी बहाद्दर सोकावलेत की काय असा गंभीर प्रश्न या निमित्तानं सर्वांनाच पडलाय. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळ या शब्दातच एवढी दाहकता आहे की एका शब्दात सगळं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. दुष्काळानं मराठवाड्यातील खेडी ओस पडतायत. कारण माणसं जगण्यासाठी शहराच्या आसऱ्याला येत आहेत. इथे कोणी उपाशी झोपत नाही अशी एकेकाळी महानगरी मुंबईची ख्याती होती. दुष्काळग्रस्तांनी मुंबई गाठली ती याच आशेवर. शेती घरदार सोडून मिळेल ते काम करण्यासाठी माणसं या महानगरीत आली आहेत. बळीराजावर आलेलं संकट लवकर दूर होवो आणि माणसं पुन्हा आनंदाने जगायला लागोत अशीच प्रार्थना करूया. दुष्काळावर मात करत कुटुंबांना साथ देऊया. नांदेडमधल्या शेलू गावातून 12 दिवसांपूर्वी महानगरी मुंबापुरीत आलेलं हे जोडपं रमेश काळे आणि अरुणा काळे. गावाकडची 2 एकर शेती सोडून सध्या ते मुंबईतल्या बोरिवली भागात नालेसफाईचं काम करता आहेत. त्यांच्याप्रमाणेच या ध्रुपदाबाई पवार औरंगाबादमधल्या परतूर इथनं मायानगरीत संपूर्ण कुटुंबासोबत त्या आल्यात. गेल्या 8 दिवसांपासून या भागात हे सर्वजण नाले साफ करण्याचं काम करता आहेत. कधीपासून आला इथे? झालं 15 दिवस झालं ताई. 15 दिवस. काय काम करता इथे? आता हेच काम करतो, जिथं लागलं तिथं करतो. दुसरं काय करायचं, मोल मंजुरी करून पोट भरतो. किती पैसे मिळतात तुम्हाला याचे? काही सांगितलंय? 600 रुपये जोडी सांगितली. दिलेत का पण अजून? नाही दिले आणि पगार झाली नाही. आणि किती दिवस झालं दिले नाही? आता 6 दिवस झाले नाही दिले. नाही. इकडे काय परिस्थिती आहे? इकडे काय आहे? पाणी नाही, तिकडं का मंजुरी नाही. त्यासाठी इकडं मुंबईला काम करण्यासाठी आलेलं आहे. काय काम करता इकडे? इकडं BMCचं काम आहे. तर जे कचरा आहे झालेला जमा आहे तर ते काढावं लागेल. पाणी नाही म्हणून मराठवाड्यातून आलेल्या या कुटुंबांना इथेही पाण्यासाठी भीक मागावी लागतीये. शिवाय इतरही आवश्यक सुविधांची वानवा आहे ते वेगळंच. स्थलांतरित दुष्काळग्रस्तांना पाण्याचे टँकर आणि इतर सुविधा पुरवण्याचं आश्वासन मुंबई महानगरपालिकेनं दिलंय. मात्र या आश्वासनाची तातडीनं पूर्तता होणं गरजेची आहे. अन्यथा कसणाऱ्या हातांच्या बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखीच होईल.
जगण्यासाठी मराठवाड्यातील माणसं मुंबईचा आसरा घेत आहेत. एकेकाळी ही स्थिती कोकणातील माणसांची होती. जगण्यासाठी कोकणी माणसं मुंबईत आली तेव्हा मुंबईतल्या चाकरमान्यांनी पाठवलेल्या मनी ऑर्डरकडे नजर लावून पाहणारी अनेक कुटुंब कोकणात पाहायला मिळत. कोकणातील शेती परवडत नाही म्हणून एकेकाळी लोक मुंबईला यायचे. पण एका कोकणी माणसानं मात्र धाडस करत वेगळा निर्णय घेतला. मुंबईतला व्यवसाय सोडून तो कोकणात शेती करायला परतला आणि मेहनतीच्या जोरावर त्यानं शेतीही फुलवली. शेतीपासून दूर जात असलेल्या कोकणी माणसासाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच ही कहाणी प्रेरणा देणारी आहे. हा पहा मिरचीचा मळा. झाडाला लगडलेल्या हिरव्या आणि गर्द लाल रंगाच्या या मिरच्या. हा मळा फुलवलाय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधल्या चिखलप गावातले शेतकरी प्रमोद साळुंखे यांनी. आपला फॅब्रिकेशनचा व्यवसाय सोडून प्रमोद यांनी आपल्या 1.5 एकर शेतीत मिरचीची लागवड केली. पहिल्याच वर्षी मिरची लागवडीतून 2.5 ते 3 लाखाचं उत्पन्न त्यांना मिळालं. त्यानंतर आपल्या शेतालगत असणारी आणखी 1.5 एकर शेती त्यांनी भाडेतत्वावर कसण्यास घेतली. त्यावर सीता, सितारा, राजगिरा, आचारी, सिमला या जातीच्या मिरचीची लागवड केली. त्यांच्या 3 एकर शेतीतून दररोज 500 ते 800 किलोपर्यंत मिरचीचं उत्पादन निघतं. या मिरचीला मुंबई, ठाणे आणि पुणे इथल्या बाजारात चांगला भाव मिळतोय. त्यामुळे यंदा खर्च वजा करता 5 लाख रुपये निव्वळ नफा प्रमोद यांना अपेक्षित आहे. मला शिकवलं होतं आणि म्हणून मी मिरची जास्त वाढवली. शिवरांचे व्यापारी पुण्याला वाईला घेऊन जातात आणि वाईचे काही व्यापारी येतात कांदे घेऊन आणि मग ते जाताना माझी मिरची घेऊन जातात. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांऐवजी त्यांनी नैसर्गिक खतं आणि कीटकनाशकांवर भर दिला. कृषी विभागाच्या मदतीमुळे त्यांना शेजारच्या ओढ्यातून पाणी मिळालं. या मिरची शेतीमुळे परिसरातल्या महिलांनाही रोजगार मिळालाय. भाजीपाला, फळबाग लागवड, कलिंगड लागवड याच्यासारखे जर शेती केली तर त्यांना हे उत्पन्नाचं साधन मिळेल आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न त्यांना मिळू शकेल आणि एक सधन शेतकरी म्हणून आपल्याला कोकणामध्ये शेतकरी लागू शकेल. 2 महिने काम चालू आहे. आज आणखी 2 महिने काम करणार आम्ही. घरची शेतीची कामं वगैरे करून नंतर आम्ही मोलमजुरी करतो. आम्हाला 150-150 रुपये मजुरी देतात. कोकणातील नवी पिढी शेतीपासून दुरावली जात असतानाच प्रमोद यांनी केलेली यशस्वी मिरची शेती इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतलं आझाद मैदान मोर्चांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या प्रश्नांची तड लागावी म्हणून अनेक जण मंत्रालयावर मोर्चे काढतात. हे मोर्चे मंत्रालयाच्या अलीकडेच आझाद मैदानावर अडवले जातात. त्यामुळे या आझाद मैदानाला राज्यभरातील समस्यांची ओळख आहे. आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोक जिथे येतात त्याही मैदानाला समस्यांनी ग्रासलंय. या समस्यांचा फटका बसलाय तो इथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटला. हाकेच्या अंतरावर असलेल्या वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर सगळ्या सोयीसुविधा असताना आझाद मैदानावरील क्रिकेट मात्र दुर्लक्षितच आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची 1987 मधील ऐतिहासिक 664 धावांची भागीदारी पाहिलेलं हे मैदान आज मात्र उपेक्षेचं धनी ठरत आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील प्रमुख मैदानांपैकी एक असलेल्या आझाद मैदानावर 20 पेक्षा अधिक खेळपट्ट्या आहेत. इथे रोज अनेक क्लबचे खेळाडू सराव करत असतात आणि सातत्यानं कोणती ना कोणती तरी टुर्नामेंट सुरूच असते. रविवारी आणि सणाच्या किंवा सुट्टीच्या दिवशी तर या मैदानावर सामान्य किंवा ज्याला क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटायचा आहे असे अनेक जण येतात. मात्र या सामान्य क्रिकेटर्ससाठी किंवा सामान्य नागरिकांसाठी या मैदानावर कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. पिण्याचं पाणी, शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील या मैदानावर नाहीयेत. यामुळे सामान्य क्रिकेटर्सची चांगलीच कुचंबणा होतीये. क्लब्सकडून त्यांच्या टीमची जी सोय केली जाते ती देखील फारशी चांगली नसते. जसं की एका प्रॅक्टिस मॅच जर खेळायची असेल ट्यूजडे वीकडेजला तर त्याचं कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये भाडं आहे, फक्त ग्राउंडचं भाडं. ज्याच्यात शॅबी टेंट्स, टॉयलेटचीही कुठे व्यवस्था नाही आहे, सिटिंग चेअर्स पण सफिशियंट नसतात, पिण्याच्या पाण्याची, सेफ पाण्याची कुठेही व्यवस्था नाही आहे. यू हॅव टू बाय युअर ओन बिस्लेरी. टेंट्समध्ये प्रॉब्लेम असा आहे, शॅबी टेंट्स आहेत, परत चोरी होण्याची, मोबाईल फोन म्हणा, वॉलेट्स म्हणा, ट्रेसपासर्स फिरत असतात. गेट्सवर कुठेही बेसिक सिक्युरिटी नाही आहे. आता घरातनं डबा आणायला लागतो आणि नॉर्मल घरातनं पैसे वगैरे भेटतात, त्याच्याने वॉशरूमचं आहे बाजूलाच आहे, तर त्यांना पैसे देऊन आम्ही बाथरूम करतो. पिण्याचं पाणी तर घरातून आणतात, नाहीतर मग सर पैसे देऊन इकडं बाजूला आहे ते त्यांच्याकडून आम्ही लोक 30-30 रुपये काढून पाण्याची बॉटल घेतो आणि मग त्याच्याने आम्ही सगळं हे करतो.
दरम्यान मैदानाबाहेर काही सार्वजनिक शौचालय आहेत, मात्र सामान्य खेळाडूंसाठी विशेष अशी काहीच सोय नाही. याखेरीज पिचचा दर्जा हवा तसा राखला जात नसल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विकेट्स तर पॅथेटिक सिच्युएशनमध्ये प्रॅक्टिस मॅचसाठी बनवलेले असतात आणि आउटफील्ड बघाल तर त्याला काय मोठे स्टोन्स म्हणा, फुटलेल्या काचेच्या बाटल्या म्हणा, पण तरी खूप प्रॉब्लेम्स आहेत ग्राउंडमध्ये. आझाद मैदान हे सामान्यांना क्रिकेट खेळण्याचं हक्काचं मैदान वाटतं आणि कदाचित ह्याच सामान्य खेळाडूंमधून आपल्याला भविष्यात एखादा सचिनही गवसेल. म्हणूनच मुंबई क्रिकेट संघटना आणि संबंधित प्रशासनानं ह्या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिल्यास सामान्य क्रिकेट खेळाडूंची कुचंबणा थांबेल. एडिटर चॉईस मध्ये आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.